मायनसला मायनस, √2 ला √2, मग 2 √2 मधून 1 √2 गेला, म्हणजे 1 √2 राहिला, आलं उत्तर. गॉट इट? ठीक आहे. नेक्स्ट डी बरोबर T4 मायनस T3. T4 कोण आहे? 3 प्लस 3 √2 मायनस T3 कोण आहे? 3 प्लस 2 √2, 3 प्लस 2 √2. ठीक आहे, बघूयात आता सॉल्व्ह करू. पहिल्यांदा याला मायनस मल्टिप्लाय करून घ्यावं लागेल आपल्याला. 3 प्लस 3 √2 मायनस 3 मायनस 2 √2. बघा हे 3 कटलं, उरलं कोण? 3 √2 मायनस 2 √2. मला सांगा 3 √2 मधून 2 √2 गेले, फक्त आता उरते कोण? एकच √2, म्हणून उत्तर काय आलं? √2. ठीक आहे, आता तुम्ही इथं बघितलं ना मुलांना, हे बघा इथं पण कॉमन डिफरन्स √2 आहे, इथं पण कॉमन